राहुरी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। पण दुर्दैवानं दोन्ही निवडणुका होत आहेत असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। बारामती राहुरी पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्र्यांनी हे भाष्य केलेलं आहे। आज या निमित्ताने मला या गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की निवडणूक होत असताना आमचं असं मत होतं की राहुरीची निवडणूक असो की बारामतीची निवडणूक असो, दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं अनेक वेळा घडतं। पण दुर्दैवाने या ठिकाणी आता दोन्हीकडे निवडणुका होत आहेत। तर साताऱ्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आपला होऊ शकला नाही याची मला खंत आहे असं देसाईंनी म्हटलंय। साताऱ्यामध्ये भाजपामुळे युती झाली नाही असं देसाईंनी म्हटलंय। युती करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता असं देखील शंभूराज देसाईंनी म्हटलंय। तर लोकांच्या मनातील झेडपी अध्यक्ष हा शिवसेनेचाच असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। 30 लोक निवडून येऊन सुद्धा आम्हाला साहेब थोडी खंत वाटली की तुमच्या समोर आम्ही आमचा अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती घेऊन येऊ शकलो नाही। आम्हाला कोणावरती टीका करायची नाही। मी प्रयत्न केला महायुती करायचा, पण एका मोठ्या पक्षाकडून आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला। शेवटी नाही प्रतिसाद मिळत म्हटल्यावर तिघांची महायुती होती। दोघ जण आम्ही एकत्र बैठकीला होतो, ते म्हणले नाही ते तर आपण तरी एकत्र लढूया। मला अभिमान आहे, पूर्वीच्या शिवसेनेचे किती जिल्हा परिषद सदस्य होते? 3 होते। आता 15 जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून आले। 30 पंचायत समितीचे सदस्य आले, नगराध्यक्ष आले। नगरसेवक किती आहे? 39 नगरसेवक आहेत। आणि तुम्हाला मी सांगतो, मगाशी तुम्ही खंत व्यक्त केली, जिल्हा परिषद अध्यक्ष कोणी झाला असला तरी लोकांच्या मनातला जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे। शिंदेंच्या शिवसेनेला त्यांच्याच आमदारांना आरसा दाखवला असं हर्षद कदम यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी हा निशाणा साधला। दरम्यान महेश शिंदेंनी थेट एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिलं। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला। शिवसैनिक हा ओरिजिनल फक्त ठाकरेंसोबत आहे आणि ठाकरेंची शिवसेना आणि त्याचे शिवसैनिक जिल्ह्यात जे काय आहेत ते ठाकरेंची शिवसेना आणि शिवसैनिकच तुम्हाला दिसतील। इतर ही सगळी जमलेली सगळी जी टोळकी आहे हे टोळकं स्वार्थी सेना आहे। मग स्वार्थाने गेलेले स्वतः महेश शिंदे असतील, स्वार्थापोटी बंडखोरी करायला लावणारे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब असतील, किंवा राजे गटाचे सोबत आता फलटण मधून घेतलेले त्यांचे स्वार्थ असतील, हे सगळे स्वार्थाने जमलेली ही स्वार्थी सेना आहे। आणि पालकमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाच्या आमदारानं दाखवलेला आरसा आहे आणि भविष्यातल्या एका मोठ्या होणाऱ्या राजकारणाची सुरुवात झाली। तर राहुरीतील सभेमध्ये आज स्टेनोग्राफर उमेदवारांनी भरतीसाठी मुख्यमंत्र्यांसमोर बॅनर झळकवले आहे। देवाभाऊ न्याय द्या अशी मागणी करणाऱ्या या तरुणांच्या शांततामय पद्धतीचं मुख्यमंत्री फडणवीसांनी कौतुक केलं। तुमची ही पद्धत मला आवडली, तुमचे प्रश्न नक्की सोडवतो असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भाषणादरम्यान दिलं। सभेचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। हे जे आपले सर्व तरुण मित्र आलेले आहेत स्टेनोग्राफर 23 राहुरी नगर पाथर्डी मतदार मग अशी आमचे काही लघुलेखक वगैरे या ठिकाणी बॅनर घेऊन उभे होते, त्याचाही प्रश्न हा आपण नक्की समजून घेऊ। मी तुम्हाला एक सांगतो, मला तुमची पद्धत आवडली। लोकशाहीमध्ये आपलं म्हणणं मांडून शांतपणे तुम्ही त्या ठिकाणी बसलात, त्याबद्दल तुमचं देखील मी अभिनंदन करतो। आणि तुमचं जे काही म्हणणं आहे ते समजून घेऊन त्यात काय मार्ग काढता येईल हा निश्चितपणे काढण्याचा प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण करू, हा विश्वास तुम्हाला देतो। जोपर्यंत 100 फॉर्म भरत नाही तोपर्यंत निधी मागायचा नाही असं बावनकुळेंनी म्हटलंय। आगामी पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी हे अनोखी आट ठेवलेली आहे। भंडाऱ्यामध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही आट ठेवण्यात आली। कुठेतरी 100 फॉर्म नगरसेवक भरत नाही, मला ते 100 फॉर्म दिल्याशिवाय तुम्ही 100 फॉर्म भरल्याशिवाय मला एकही पण मागा तरी नाही, स्वतः 100 फॉर्म भरू पाहिजे। या लीडर पटल्यावर मी कुठच्या प्रकारांचा वर्णन पटले सर्वांनी 100 फॉर्म होते। जर कुठच्या खाली असतो
तर सुळेंनी आव्हान स्वीकारल्यानंतर पायाखालची जमीन सरकली. रोहिणी खडसेंचा फडणवीसांचं चित्रा वाघ यांच्यावर निशाणा पाहायला मिळतो. एक्सपोज होऊ म्हणून चित्र विचित्र माणसांना छू म्हटलंय असं रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे. तर या संदर्भात रोहिणी खडसे यांनी ट्विट केलेलं आहे. सुप्रिया सुळेंनी खुलं आव्हान काय स्वीकारलं, लोकांच्या पायाखालची जमीनच सरकलेली दिसतेय असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. चर्चेला येण्याची हिंमत नाही, आपण एक्सपोज होऊ म्हणून चित्रविचित्री माणसांना छू म्हटलंय असं यावेळेला रोहिणी खडसेंनी म्हटलंय. या चित्रविचित्र माणसांची जागा काय, तर आधी यांनी पवारांना बाप म्हणून, ताईंना मोठी बहीण म्हणून पदं मिळवली, स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली आणि आमदारकीचा तुकडा काय टाकला, पक्ष सोडून गेले असं देखील यावेळेला रोहिणी खडसेंनी म्हटलेलं आहे.